हॅलो, बाळानं हे लिहून झालंय? हॅलो, लिहून झालंय का? हो सर. ठीक आहे, आता फॉर्म्युला बघ. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. पी क्यू लेंथ दिलेले आहे 3, क्यू आर दिलेले आहे 5 आणि क्यू अँगल दिलेला आहे 60. मग एरियाचा फॉर्म्युला काय येणार रे त्या केस मध्ये? वन हाफ स्मॉल पी स्मॉल क्यू साइन ऑफ स्मॉल पी स्मॉल आर साइन ऑफ कॅपिटल क्यू येणार. बरोबर का? आत्ताच झालेला आहे बघा फॉर्म्युला. ठीक आहे. वन हाफ ए सी साइन बी. इथं हा ए हा सी आणि याचा इन्क्लुडेड अँगल बी आहे का? हॅलो, हा तुमचा पी झाला, हा आर झाला आणि हा क्यू झाला. लक्षात येतंय का? हॅलो बाळानो, हॅलो. येस सर. मग व्हॅल्यू टाका की आहेत त्या. 5 into 3 साइन किती आहे? 60 डिग्री. साइन 60 किती येतं? साइन 60 √3/2 म्हणजे ऑप्शन काय आला? बी 15 √3/4. हे समजलं? हॅलो, समजलं काय? येस सर. झालं का? हॅलो, येस सर. in triangle ABC, AB equal to AC equal to 5, BC equal to 4, then find area of triangle ABC. 3 साइड दिलेले आहेत. ही रोज फॉर्म्युला आहे माहित तुम्हाला. साइड जर माहित असतील तर ही रोज फॉर्म्युला. यस काय येतं?
ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2 म्हणजे इथं 5 प्लस 4 डिवायडेड बाय 2 किती येतंय 7 येईल ना. हॅलो, एरिया काय आला तुमचा एस इंटू एस मायनस ए स्क्वेअर रूट मध्ये येतं ना हे. हॅलो, काय विचारतोय, हे स्क्वेअर रूट मध्ये येतं ना झिरोचा फॉर्म्युला. स्क्वेअर रूट राहिलाय बघा तिथं मगाशी, करेक्ट करते. इथं स्क्वेअर रूट असतंय बरं का झिरो फॉर्म्युला. केलं का करेक्शन. हॅलो, अरे करेक्शन केलं. येस सर. हा, आता सोडवा बरं मग. यस आहे तुमचा 7. 7 मायनस 5 म्हणजे 2. 7 मायनस 5 2 आणि 4. 7 मायनस 4 म्हणजे 3. किती आलं 2 बाहेर येईल √21 आहे का ऑप्शन. हॅलो, आहे का ऑप्शन. √21 कळलं का बाळांनो. येस सर. फॉर्म्युला मध्ये स्क्वेअर रूट राहिलेलं बघा ते करा. हॅलो बाळांनो, झालं. झालं. If we draw a triangle ABC inside a circle, ABC are on the circumference of circle, then area of triangle ABC is maximum when. ट्रायंगलचा एरिया मॅक्सिमम कधी असतो रे.
ट्रायंगलचा एरिया मॅक्सिमम कधी असतो? हॅलो, कधी असतो मॅक्सिमम? नॅचरली इक्विलॅटरल ट्रायंगल असेल त्यावेळी एरिया मॅक्सिमम असतो, लक्षात ठेवा. मग इक्विलॅटरल ट्रायंगलचा मीनिंग काय? ऑल साइड्स आर इक्वल. ऑल साइड इक्वलचा ऑप्शन कुठला येतं? बी. म्हणजे बी ए बी इक्वल टू बी सी इक्वल टू सी ए असं असलं पाहिजे, तर काय असते? मॅक्सिमम एरिया असतो. लॉजिकली लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला, त्याला सोडवायची अशी काही पद्धत नाही. एरिया ऑफ ट्रायंगल इज मॅक्सिमम, हे लक्षात ठेवा तुम्ही. एरिया ऑफ ट्रायंगल इज मॅक्सिमम फॉर इक्विलॅटरल ट्रायंगल. झालं? If height of an equilateral triangle is 10 centimeter, its area will equal to. Height of the equilateral triangle is 10 centimeter, then its area equal to. हॅलो, तुम्हाला इक्विलॅटरल ट्रायंगलच्या हाईटचा फॉर्म्युला माहिती आहे का? √3/2a. हा, √3/2a आहे. हा 90 डिग्री असतो ना. आणि हा अँगल किती असतो? 60. म्हणजे sin 60 डिग्री इक्वल टू काय येणार?
हा एच आणि हा ए धरू आपण. साइनच्या रूल प्रमाणे अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस, बरोबर ना. Yes, sir. एच बाय ए म्हणजे √3/2 इक्वल टू एच बाय ए येत. म्हणजे हा फॉर्म्युला आहे त्याचा बरं का. डायरेक्ट जरी लक्षात ठेवला तरी चालतंय. एच इक्वल टू ए √3/2. ठीक आहे. हॅलो. मग आता Yes, sir. एच ची व्हॅल्यू दिलेली आहे, ए ची काय निघेल. ए इक्वल टू 20/√3. फॉर्म्युला काय आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा. 1/2 बेस इंटू हाईट. बेस ए चाला 1/2 बेस 20√3 इंटू हाईट 100√3 येत आहे बघा. बरोबर का. हॅलो बाळांनो, हे बरोबर आहे का. हॅलो समजलं काय. अरे काय विचारतोय. सर एकदा रिपीट करा. एच च्या फॉर्म्युला लक्षात आला का नाही. येस सर. एच इक्वल टू ए √3/2 आहे. एच ची व्हॅल्यू आहे 10. ए √3/2 म्हणजे ए काय झाला तुमचा 20/√3. हा आता तुम्हाला काढायचा आहे एरिया 1/2 बेस इंटू हाईट. तुमचा बेस म्हणजे एच असणार कारण सगळ्या साइड सेम आहेत इक्विलॅटरल ट्रायंगलला. म्हणजे 1/2 20√3 इंटू 10. काय आलं 100√3. लक्षात येते. हॅलो येस येस सर. लिहून झाला असलं सांगा. तर तिथं 20/√3 येणार ना. सॉरी. म्हणजे 100/√3 येते ना. (100/√3) आहे का फॉर्म्युला. आहे की √3 न मल्टिप्लाय आणि डिवाइड करा. आहे का. बी करेक्ट आहे. बी मगाशी मी चुकून 20√3 लिहिलेलं त्यामुळे ते हे झालं. कळलं. Yes, sir. झालं का.
झालं का बाळानो? Yes, sir. Find the area of triangle whose sides are 11, 60 and 61. काय येणार रे? 1/2 into 11 into 60. थ्री 330. असं का केलं? हे बघा 11 60 61 आहे. 61 square can be written as 60 square आणि 11 square. म्हणजे काय झालं रे? पायथागोरसचा रूल फॉलो झाला ना? हॅलो. हा, sir. Yes, sir. मग बेस आणि हाईट कन्सिडर केली 1/2 11 into 60. हायपोटेनस काय बेस कधी असू शकत नाही. झालंय लिहून? हॅलो. झालं सर. ADBECF are medians of triangle ABC. हा तुमचा A, हा सपोज B आणि हा C असेल. आता याचे मीडियन म्हणजे साधारण मिड पॉइंट काढा. मी आता डायरेक्ट जोडतो बरं का.
हा जो पॉइंट आहे ह्याला सेंट्रॉइड म्हटलं जातं. त्याला त्यांनी ओ नाव दिलेलं आहे. एडी एडी म्हणजे हा टी झाला. बी हा ई झाला आणि सी एफ हा एफ झाला. एरिया ऑफ ट्रायंगल एओएफ एओएफ हा दिलेला आहे. किती दिलेला आहे? 36 सेंटीमीटर क्यूब हा दिलेला आहे. त्यांनी काय विचारलंय? ट्रायंगल ओ एफ बी आणि ट्रायंगल ओ ई सी. ओ एफ बी कुठला आहे बघा? हा ओ एफ आणि हा बी. म्हणजे हा ट्रायंगल आणि ओ ई सी हा ट्रायंगल, या दोन्हीचे ऍडिशन विचारलेले आहे. बोला. हॅलो. प्रॉपर्टीज ऑफ सेंट्रॉइड काय आहे रे? मग हॅलो बाळांनो, सेंट्रॉइडची प्रॉपर्टी काय असते? हॅलो. हॅलो बाळांनो. हॅलो. हे लक्षात ठेवा, जर ओ हा सेंट्रॉइड असेल एबीसी चा, तर एरिया ऑफ ट्रायंगल ओ किंवा एओएफ प्लस किंवा इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल OFB
इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल OEC. हे तिन्ही काय असतात? सेम असतात. लक्षात घ्या. मग आपल्याला त्यांनी काय विचारलंय? हे तिन्ही सेम असतील तर याचा आन्सर येणार 36. 36 प्लस 36 इक्वल टू 72 येतं याचं. कळते का? ही सेंट्रॉइडची प्रॉपर्टी आहे. 8वी 9वीच्या पुस्तकात असेल कुठेतरी, बघा एकदा चेक करा. लिहून ठेवा ते बाळांनो. हॅलो, कळतंय sir. का? हा, लिहून झालं की सांगा मला. झालंय का? बरं, अटेंडन्स द्या तोपर्यंत. स्टार्ट फ्रॉम रोल नंबर 1. 1. 2 absent. Present. रोल नंबर 3 absent. Present. आहे का? रोल नंबर 4 absent. 5 absent. 6 absent. 7. रोल नंबर 8 Present, sir. नेक्स्ट. 9. हा, पुढं. रोल नंबर 10. 11. Present, sir. हा. रोल नंबर 12 absent. 13. लिहून झालंय का? अरे लिहून झालंय का? हो सर. हा. फोर्टीन absent, 15 absent, 16 absent, 17 absent. हॅलो, प्रेझेंट द्या पुढचे पटपट. 18. 18. Present. 19 absent. 19 आहे का? नाही. हा. 20 प्रेझेंट. पुढं. इथून पुढे मी रोल नंबर घेतला की absent लावणार बघा. "21. 22. 23. 24. 25. 26, 27, 28 absent. 27. काय झालं? 29 absent. 30 present. Sir, 27%. 31, 32, 33, 34 absent. 35, 36. 37, 38 absent. 39 present, 40. 42,
42 present. 43, 44, 45, 40, Present. 46 आहे का? Yes, sir. हा. 47 absent. पुढं 48, 49. 50, 51, 52, 53 present. 54, 55 present. 56, 57 absent. 57 present. 58. 59. 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 68 present, 69, 70. 71, 71 present. 72 absent, 74 absent. 73. ठीक आहे, उरलेलं बघू पुढच्या लेक्चरला. करू का बंद? हा सर. Yes, sir.